नमस्कार सहकारी मित्रांनो, आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलला सर्वप्रथम हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबरमध्ये शिक्षक जे काही कर्मचारी आहेत त्यांचं समायोजन होणार होतं आणि त्या समायोजनामुळं बऱ्याच शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होत्या. त्याच अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ आहे. चला आता सविस्तर व्हिडिओ तो बघूयात नेमकं काय आहे ते. राज्यातील शाळातील शिक्षकांच्या या समायोजनामुळे अनेक शाळा बंद पडण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली होती. मात्र आता शिक्षक समायोजनाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून शैक्षणिक वर्ष 2025 ते 2026च्या संच मान्यतेनंतरच समायोजनाची प्रक्रिया ही राबवली जाणार आहे. त्यामुळे राज्यभरातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शिक्षण आयुक्त यांनी संच मान्यता स्थगितीबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना परिपत्रकाद्वारे निर्देश दिले आहेत. शिक्षक समायोजनाबाबत शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक केंद्रप्रमुख सभा अशा संघटनांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर 15 मार्च 2025 रोजीच्या संच मान्यतेनुसार राज्यातील शाळातील अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत सुधारित कार्यपद्धतीचा अवलंब करून समायोजन प्रक्रिया राबवून उर्वरित रिक्त पदांचा तपशील, अतिरिक्त कर्मचारी यादी तसंच पदांचा प्रवर्ग, विषय, अनुदानाचा व्यवस्थापनासह प्रकारासह संचालनालयास सादर करण्याबाबत 20 नोव्हेंबर रोजीच्या पत्राद्वारे क्षेत्रीय अधिकाऱ्यास कळवण्यात आले होते. मात्र 2025 ते 26च्या ऑनलाईन संच मान्यतेबाबतची संकेतस्थळावरील कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याने तसंच 2024-25 मधील संच मान्यतेनुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया डिसेंबर 2025 मध्ये राबवणे, 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया संच मान्यता प्रसिद्ध झाल्यानंतर पुन्हा करावी लागणार आहे. पुन्हा समायोजन प्रक्रिया राबवण्याऐवजी सन 2025 ते 26च्या संच मान्यतेनुसारच समायोजन प्रक्रिया करणे योग्य होणार आहे. त्यामुळे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय स्तरावरून 20 नोव्हेंबर रोजीच्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याच्या पत्राला स्थगिती देण्यात येत आहे. तसेच सन 2025-26च्या संच मान्यता प्रसिद्ध झाल्यानंतर निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे असे शिक्षण आयुक्तांच्या पत्रामध्ये नमूद केले होते. दरम्यान मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष यांनी संच मान्यतेच्या स्थगितीच्या निर्णयाचे स्वागत केले. 2024-25च्या संच मान्यतेनुसार समायोजन प्रक्रिया राबवल्यास अनेक अडचणी निर्माण होणार असल्याची, विशेषतः 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार असल्याची, राज्यातील 600 पेक्षा अधिक मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडण्याचा धोका असल्याची बाब मुख्याध्यापक महामंडळाने शालेय शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक यांच्या निदर्शनास आणून दिली. तसंच 2024-25 संच मान्यतेनुसार समायोजन करण्यास स्थगिती देऊन 25-26च्या संच मान्यतेनुसार समायोजन करण्याची मागणी केली होती. त्यानुसार 2025-26च्या संच मान्यतेनुसार समायोजन प्रक्रिया राबवण्याचा घेतलेला निर्णय हा स्वागतासाठी योग्य आहे. आता मे मध्येच समायोजन प्रक्रिया पूर्ण केल्यास कोणाची अडचण होणार नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.